दुधाला 5 रुपये अनुदान मिळाले पाहिजे अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केली आहे। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्याचे कॅबिनेट दुग्ध विकास मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी चालू वर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात प्रति लिटर दुधाला भाव परवडत नाही म्हणून 5 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे। मग हॅटसन असो, सोनाई असो, अमूल असो, चेन्नई असो, सह्याद्री असो, दोडला असो, या विविध दूध संघाच्या वतीनं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अजून 5 रुपये अनुदान शासनातर्फे त्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही। आणि जून महिन्यातच परत विखे पाटलांनी जाहीर केलं होतं की 1 जुलैपासून 5 रुपये अनुदान आणि 35 रुपये प्रति लिटर दुधाला दर, 30 रुपये दूध डेअरी दूध संघाने द्यायचं आणि 5 रुपये वरचं अनुदान, त्यापैकी तर 1 दंगडा रुपया अजून दूध उत्पादक शेतकऱ्या खात्यावर जमा नाही। या चालू असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं आज मोहोळ तालुक्यातील मौजे वडवळ येथील हॅटसन दूध संघासमोर भरलेला दुधाचा टँकर अडवून आम्ही त्यांना जाब विचारतोय। या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटलांनी जाहीर केलेलं अनुदान जर शेतकऱ्यांना देणं होत नसेल तर आपण स्वतःची जबाबदारी समजून तुम्ही राजीनामा द्यावा, अन्यथा विखे पाटील साहेब आमच्या शेतकऱ्याला जगू द्यायचं नसेल तर आम्हाला दिवसा ढवळ्या गोळ्या घालून आम्हाला मारून टाका, ही जाहीरपणे दुग्ध विकास मंत्री यांना मी आव्हान करतोय। याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। जनहित शेतकरी संघटनेचा जनहित शेतकरी संघटनेचा आमच्या मागण्या